आमच्या इथे डफळापूर जवळ असलेल्या बाजूला कीर्तनाला गेलो होतो आणि तिथं कीर्तन झाल्यानंतर गावातल्या चांगल्या मार्कांनी पास झालेल्या पोरांचं आणि आर्मी मध्ये भरती झालेल्या पोरांचं अजून कशात नंबर आलेला आहे ते असं सगळ्या पोरांचा सत्कार करायचा होता आणि त्या कार्यकर्त्यांनी एकाच त्या फुलाच्या गुच्छावरती सगळ्यांचा सत्कार केला. आयला राव, सगळ्यांनी एक एक सेपरेट गुलाबाचं फुल दिलं असतं तर बाद झालं असतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण बऱ्याच दिवसातनं निघालो होतो कीर्तनाला आणि आज कीर्तन होतं शिवलेला तायांचं. कीर्तनाला जाताना असं आतंकवादी बनून जायला लागतंय, नाहीतर हिरो बनून गेला तर मग सगळं बिघाडतंय. कीर्तनाला जाताना शशीबाईची गाडी घेऊन गेलतो, मस्तपैकी पेट्रोल टाकलो आणि गेलो बघा बाजूमध्ये. गेल्या गेल्या बघतोय तर काय धनगरी ओव्यांचा कार्यक्रमच चालू होता. मी म्हंटल चुकीच्या ठिकाणावर येऊन पोहोचलो का काय, पण तसा काही विषय नव्हता बरं का. मी तिथल्या एका दादाला विचारल्यानंतर तो दादा म्हटला ही कार्यक्रम झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मग जरा असं बरं वाटलं, नाहीतर म्हटलं आयला अजून कुठं हुडकत जायचं आहे कुणास ठाऊक. धनगरी ओव्या पण भारी चालू द्या बरं का, शाहीर गावातलाच होता. आम्ही इकडे तोपर्यंत पकवाज तेन लावून घेतलं आणि गेलो स्टेजवर. सिस्टम तेन सगळी लावून घेतली आणि चालू झाली कीर्तनाला सुरुवात. तेवढ्यात झाली शिवलेला ताईंची एंट्री. मस्तपैकी कीर्तनाला सुरुवात झाली आणि विठ्ठल विठ्ठल असलं भजन घेतलं. लय भारी वाटायला लागलं होतं कीर्तनामध्ये. आयला हा ब्लॉग कधी शूट केलाय आणि कधी मी एडिट करून टाका लागलोय याचा काय ताळमेळ नाही बघा. काय खरं नाही राव, लय महाग 7:30 असत्या, लय कामं असतील राव, काय सांगायचं. त्यातनं तुम्ही फॉलो करत नाही, लाईक करत नाही, लय वाईट वाटते हो. कीर्तन झालं आणि गेलो जेवण करायला. जेवण करताना बसलो होतो केतन दादाच्या कडेला. केतन दादा पण लय मोठं ब्लॉगर आहेत, जवळजवळ 30,000 फॉलोअर आहेत केतन दादाचे. जेवण ते आवरलो आणि गेलो आपल्या मित्राच्या घरी. मित्राच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मम्मी पप्पा संग असल्या गप्पा मारत बसलो होतो. रात्री 12 वाजलेलं कळालंच नाही. काकाचा व्हिडिओ काढताना काका म्हणायला लागली हे काय करायला लागलाय. मी म्हटलं काका आता तुम्हाला फेमस करायचं आहे. तिथं आणि इकडे तिकडे तासभर गप्पा मारून झाल्यानंतर निघालो घरला. तर बाकीचा दृष्टांत तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये सांगतो. तोपर्यंत वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.